हर महादेवच्या जयघोषानं विधिवत पूजनानं जेमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं महाशिवरात्री भक्तिभावानं साजरी करण्यात आली। सोलापुरातील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिरातील शिवलिंगाची रुद्रपूजा, रुद्राभिषेक आणि महापूजा करण्यात आली। पाटील परिवार, जेनुरे परिवार, कोडगी परिवार, मल्लुरे परिवार, बोगा परिवार, मेटी परिवार, कलशेट्टी परिवार यांच्या वतीनं महापूजा पार पडली। यानंतर जेमिनी मातेचं पूजन करून सोलापूर शहराला सुख आणि भरभराटी यावी अशी प्रार्थना करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली। गेल्या 3 वर्षापासून या देवीचं मंदिराचं शुभारंभ झालं। त्यावेळी आपण काली देवीवर महादेवाचं पिंड ठेवून या ठिकाणी भव्य प्रमाणात पूजा करण्यात आलं। आज महाशिवरात्री असल्याने या ठिकाणी आपण महादेवाचं पूजा या सर्व प्रभागातील जेमिनी मातेचे सर्व भक्तगण यांनी मोठ्या प्रमाणात पूजा करून रुद्राभिषेक करून आणि रुद्र वाचून या ठिकाणी महापूजा करण्यात आलेला आहे। असंच या ठिकाणी आमच्या जेमिनी मातेच्या आशीर्वादानं या सोलापूर शहरामध्ये भरभराटीचं व सुखसंपत्तीचं राहावं। ज्यांनी कोणी आमच्या मातेला जे कोणी मागणी काय केलेले आहेत ते त्यांचं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावं हीच देवीचरणी आम्ही प्रार्थना केलेलं आहे। सर्वांना व्यवस्थित आणि चांगलं ठेवावं। पाण्याचं समस्या असू दे, कुठल्याही समस्या असू दे, सर्वांचं गोरगरिबाचा प्रश्न मिटलं पाहिजे या जेमिनी मातेचरणी प्रार्थना करतो। यावेळी मंडळाचे ट्रस्टी बसवराज भाईकट्टी, बसवराज जाटगल, नरसप्पा मनकल, बंडप्पा डोळे, प्रकाश ढंगे, शशिकांत जेनुरे, साहेबण्णा मुडल, विठ्ठल गंजेळी, गंगाराम डोळे, पवन तगारे आदींनी पूजन केलं। यावेळी विनायक पाटील, नवीन गोटी मुकुल, प्रवीण कैरमकोंडा, म्हाळप्पा करली, सुरेश मनकल, पवन डोळे, मुन्ना जेनुरे, सिद्धाराम डोंबे, अप्पी पुजारी, प्रभू कोळी, सिद्धराम हळ्ळी, अभिषेक कोळी, सिद्धारूढ पुजारी, विजय कोळी आदींची उपस्थिती होती।